आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। महाविकास आघाडी सरकार पाडून सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने सन 2022-23 च्या अर्थसंकल्पात एसटी महामंडळासाठी 1450 कोटी रुपयांची तरतूद केली होती। पुरवणी मागण्यांचे गाजर दाखवून 1000 कोटी रुपयांची तरतूद केली। या एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीद्वारे 2450 कोटींची तरतूद कागदावर दाखवली। ऑक्टोबर 2022 पर्यंत यापैकी 1261 कोटी 50 लाख रुपये एसटी महामंडळासाठी दिले। त्यानंतर दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 45 कोटी रुपयांची तरतूद केली। त्यानंतर महिलांसाठी अर्धे तिकीट, 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांसाठी मोफत एसटी प्रवास आणला। याशिवाय तीर्थयात्रा वगैरे योजना आणून महामंडळ फायद्यात आणण्याची तरतूद केल्याची जाहिरात केली। चालू 2024 वर्षात एसटी महामंडळाच्या 31 विभागांपैकी 20 विभागांनी ऑगस्ट महिन्यात 16 कोटी 86 लाख 61 हजार रुपये नफा तब्बल 9 वर्षांनी एसटी महामंडळाने कमावला असल्याचे सांगितले। त्यामुळे विधानसभा निवडणुका तोंडावर असताना एसटी महामंडळ फायद्यात असल्याने दिवाळीला अतिरिक्त भाडे आकारणार नसल्याचे सांगितले। मागील आठवड्यातील बातमीनुसार राज्य सरकारने एसटी महामंडळासाठी 350 कोटी रुपयांच्या अर्थसहाय्याला मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले। वस्तुतः आजच्या घडीला वार्षिक सुमारे 1200 कोटी रुपये महसूल राज्य शासनाला देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळाली नाही, कारण अर्थ खाते भिके कंगाल आहे। पण बहुतेक एसटी कर्मचाऱ्यांनी सदावर्तेंसारखे हिंदुत्ववादी नेतृत्व निवडल्याने हिंदुत्वासाठी दिवाळी भेटवरून शिमगा न करणे पसंत केले। विद्यमान सत्ताधाऱ्यांचे हेच वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे त्यांच्या हिंदुत्ववादात सतरंजी विभाग सुरू करण्यात आला आहे। या विभागाचे सदस्य झालेले हिंदुत्ववादी विना तक्रार एखाद्या गाढवासारखे सत्ताधाऱ्यांचे ओझे वहन करते। महाविकास आघाडी सरकारच्या काळात 6 महिने संप करणाऱ्यांपैकी आज रोजी एकही लाचार कर्मचारी संप करू शकत नाही। तात्पुरत्या स्वरूपात आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फटका जर एसटी महामंडळाच्या आर्थिक तरतुदीला बसला असेल तर इतर घटकांवर किती परिणाम झाला असेल याचा अंदाजही बांधता येत नाही।